मित्रांनो, स्वतःचं चायनीज सेंटर किंवा स्ट्रीट फूड चालू करायचं आहे तर कमी भांडवलामध्ये कशा पद्धतीनं हॉटेल व्यवसाय चालू करायचा याचं ट्रेनिंग फूडबीज घेऊन आले आहेत. चायनीजचं स्पेशल ट्रेनिंग तेही तुम्ही स्वतः हातानं करू शकता. प्रत्येकाला हँड टू हँड शिकवलं जाणारं हे ट्रेनिंग कोल्हापुरातील आठवड्याभराचं हे ट्रेनिंग आहे. यामध्ये फी कडे न बघता एक इन्व्हेस्टमेंट म्हणून नक्की बघा आणि स्वतः एक यशस्वी व्यावसायिक व्हा आणि मिळवा लाखो रुपये नफा. ट्रेनिंग मध्ये A to Z चायनीजच्या रेसिपी शिकवल्या जातील. नक्की शिका. फूडबीज ट्रेनिंग सेंटर असं आहे की ज्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोनातून माहिती दिली जाते, त्याचबरोबर रेसिपी सांगितल्या जातात सिक्रेट, आणि व्यवसाय कसा करायचा, भांडवल कसं जमा करायचं, त्यानंतर फायदा कसा होतो, सगळी माहिती या ठिकाणी दिली जाते. अशा पद्धतीने इथं ट्रेनिंग चालू आहे. बघताय तुम्ही, स्वतः विद्यार्थी या ठिकाणी स्वतः तयार करतायत आणि शेफ जे सर आहेत ते कशा पद्धतीने करायचं आहे, प्रमाण किती घ्यायचं आहे, सगळी माहिती त्यांना दिली जाते. या ट्रेनिंग सेंटरचा पत्ता आहे राजारामपुरीमध्ये 10व्या गल्लीमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर, रेमंडच्या शोरूमच्या अगदी वरच्या बाजूला. अगदी स्टँड आणि स्टेशन पासून जवळचं हे ठिकाण आहे राजारामपुरीमध्ये. लगेच जा आणि आपलं ॲडमिशन बुक करा. ट्रेनिंगची सगळी तयारी झाली होती आणि सगळ्या लागणाऱ्या भाज्या तयार झाल्या होत्या आणि सेजवान चटणी या ठिकाणी कशी तयार करायची कमर्शियल पद्धतीनं हे शिकवण्याचं ट्रेनिंग सध्या चालू होतं. मी आज मुलांना शेजवान सॉस, व्हेज हक्का नूडल, व्हेज शेजवान नूडल्स, चिकन हक्का नूडल, चिकन शेजवान नूडल्स, परत आपण स्टार्टरमध्ये चिकन चिल्ली, पनीर चिल्ली, चिकन मंचुरियन आणि गोबी मंचुरियन हे सर्व आज मुलांना शिकवणार आहे. आज आपण चिकन चिल्लीचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी आपण स्वच्छ बोनलेस धुवून घेतलेलं आहे ते. त्यासाठी लागणार कटिंग थोडंसं मोठं जुलियन असणार आहे. अशा ट्रिप्स काढून घ्यायच्या आहेत चिकन चिल्लीला. मॅरिनेशन करताना सॉल्ट, पेपर पावडर, ॲरोमॅटिक पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर, मैदा 2-2 टीस्पून घ्यायचं आहे पाणी टाकून. चिकन चिली असे लांबडी सोडून घ्यायचे आहे. हा आपण त्यासाठी लागणारा सॉस बनवणार आहोत चिकन चिलीसाठी. थोडंसं ऑइल, त्यानंतर थोडा कांदा, गार्लिक, लसूण, चॉप लसूण, जिंजर, चॉप चिल्ली, डायस कटिंग मिरची, डायस कटिंग कांदा आणि शिमला, रेड चिली सॉस, सोया सॉस, सॉल्ट, शुगर, ॲरोमॅटिक पावडर, व्हाईट पेपर पावडर आणि थोडी कांदा पात. थोडासा कॉर्नफ्लॉवर, कांदा पात, हे काय ठेवलंय? हे सॅलरी
बोनलेस चिकन धुवून स्वच्छ घेतलेलं आहे. ते क्यूबमध्ये कापून घ्यायचं आहे. मीठ, व्हाईट पेपर पावडर, ॲरोमॅटिक पावडर, 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर, 2 टीस्पून मैदा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी, तेलामध्ये डीप फ्राय करायचं आहे. इकडे लक्ष द्या. थोडंसं तेल, कांदा, लसूण, अद्रक, चॉप मिरची, थोडं पाणी, रेड चिली सॉस, सोया सॉस, सॉल्ट, ॲरोमॅटिक पावडर, व्हाईट पेपर पावडर, थोडीशी शुगर, कांदा पात, मंचुरियनचे गोळे याच्यात टाकून घ्यायचे आहेत सॉसमध्ये. व्हेज हक्का नूडलसाठी तेल घेतले, कांदा आणि शिमला मिरची उभी उभी कापलेली, गाजर, कोबी, आणि करणार आहेत की या ठिकाणी नॉनव्हेजमध्ये सुद्धा भरपूर प्रकार नूडल्समध्ये शिकवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हक्का नूडल्स शिकवले आणि स्वतः विद्यार्थी हे स्वतःच्या हातानं सगळे पदार्थ तयार करत होते, जेणेकरून त्यांनी जेव्हा हॉटेल चालू करतील तेव्हा त्यांना खूप फायदा होईल आणि कुणाविना त्यांचं अडणार नाही आणि ते स्वतः सगळे पदार्थ तयार करून खवय्यांना टेस्ट करायला देऊ शकतात किंवा आपलं हॉटेल अगदी यशस्वीरित्या चालवू शकतात. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एवढ्या सगळ्या रेसिपीज इथं रेडी झालेल्या आहेत. अजून भरपूर रेसिपी, अक्षरशः टेबल भरेल एवढ्या रेसिपी शिकवल्या जात आहेत. आता वेगवेगळ्या प्रकारचे मंचुरियन इथं शिकवलेले आहेत, नूडल्स आहेत आणि त्याचबरोबर शेजवान चटणी जी असते ती तर चायनीजची जान असते आणि ती सगळ्यांना आवडते, तर ती कशी तयार करायची तेही सांगितलेलं आहे. याच ट्रेनिंगमध्ये व्यवसाय कसा करायचा, एखादं रेस्टॉरंट कसं चालू करायचं, ही सगळी माहिती या फूडबीजच्या ट्रेनिंगमध्ये दिली जाणार आहे. नक्की या ठिकाणी जॉईन व्हायसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि अधिकची माहिती घ्या. इथं आल्यानंतर पण त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम व्यवस्थित दिली आणि 4-5 दिवसामध्ये खूप काही त्यांनी चायनीजबद्दल मार्गदर्शन केलं. पुढील आमच्या नवीन
जे आम्ही सुरुवात करणार आहे त्या गोष्टींसाठी पण त्यांनी भरपूर काही आम्हाला सपोर्ट करण्याचं आश्वासन दिलं आणि मार्गदर्शन पण आमचे गुरव सर असतील, पाटील सर असतील, आमचे अमित सर, श्रीकांत सर यांनी आम्हाला खूप छान प्रकारे चायनीज बनवण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याबद्दल मी फूडबीज अकॅडमीचे आभार मानतो आणि ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी नक्कीच सरांशी संपर्क करावा. माझं स्वतःचं एक रेस्टॉरंट चालू करायचं स्वप्न होतं आणि हे तुमच्यापासून सुरुवात झाली म्हणायला काय हरकत नाही. आमचे शेफ अमित सरांनी पण चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं, आम्हाला कृती करून दाखवलं, आम्हाला स्वतः करता यावं म्हणून आम्हाला करायला पण दिलं ते चांगल्या प्रकारे. आणि आम्ही कितीही प्रश्न विचारले तरी ते वैतागले नाहीत. त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तरं दिली, समजावून सांगितलं. हेच या ट्रेनिंगमध्ये पैसा वसूल ट्रेनिंग होतं. जो एखाद्याला सेफ होण्यासाठी जे 8-10 वर्ष लागतात ते 3 दिवसात बऱ्यापैकी काम आम्ही शिकलो.